नंदुरबारला काल झालेली जी घटना आहे त्याच्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग सुरू केलेलं आहे आणि या कोम्बिंगमध्ये विद्यार्थी, आदिवासी, महिला, वृद्ध, कार्यकर्ते यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतोय की कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कोम्बिंग करू नये। पुन्हा परभणीसारखी घटना घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे तात्काळ नंदुरबारचे एसपी श्रावण दत्त साहेबांना आव्हान करा, त्यांना असणारा संपर्क करून त्या भागातील जी गावकुसातील कोम्बिंग सुरू आहे ती थांबवा। जय वाळवी या तरुणाचं हत्याकांड झालं, त्याच्या आरोपीला अटक झाली पाहिजे। त्या समाजामध्ये उद्रेक आहे, आक्रोश आहे, त्यांना धीर द्यायचा, त्यांचा असणारा न्याय देण्याची भूमिका घ्यायची सोडून त्यांनाच जर जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर हे गंभीर आहे आणि हा आदिवासी समाजाचा केलेला कोंडमारा आहे। आणि म्हणून गृहमंत्र्याला ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की तात्काळ ही कोम्बिंग थांबवा। कार्यकर्ते लपलेत, गाव सोडून समाज पळून जायला लागलाय, ते भयभीत झालेले आहेत। एसपींनी तात्काळ त्या ठिकाणी आव्हान करून जी कोम्बिंग सुरू आहे ती थांबवली पाहिजे। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जर आदिवासी समाजाला भयभीत केलं, बेकायदेशीर कारवाई केली, मारहाण केली तर मात्र मी स्वतः परत नंदुरबारला आल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा सुद्धा